या ठिकाणी आता बिबट्या पकडला आहे. किती दिवस झाला बिबट्याचा वावर होता या ठिकाणी? 15 दिवस झाले. हां अगोदर पण होता, पण 15 दिवस झाला आपल्या हॉटेलच्या कॅमेऱ्यामध्ये तो दिसत होता. हां आपलं कुठे वाटवलं त्यांनी बुकल्यामुळे लगेच आम्हाला कळायचं की तो आलाय. तेव्हा आम्ही कॅमेरा चेक केलं की आम्हाला दिसायचं होतं की बिबट्या आला म्हणून. आज पण तो पहाटे 4 वाजता आला होता. 4 वाजता त्यांनी एक राऊंड मारला हॉटेल बशी. हां त्याच्यानंतर तो इकडे पिंजऱ्यामध्ये गुतलाय. काय काय नुकसान झालं तुमच्या ठिकाणी? हा माझ्या कमीत कमी 50 ते 100 कोंबड्या तिने आतापर्यंत एक खाल्यात. कारण आपल्या कोंबड्या पूर्ण झाडावरती असायच्या हॉटेलच्या, पिंजरा पण नव्हता. पण जसा बिबट्या यायला लागला तर आपण त्याला एक पिंजरा कोंबड्यासाठी केला, त्यामुळे थोडासा त्या फरक पडला. आता पण त्यांनी 15 एक पण कोंबडी म्हणजे पकडली नाही, पण त्याला ते वासामुळे तो कंटिन्यू येत होता. आता ह्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने हा बिबट्या जेरबंद झालाय, काय सांगाल आपण? आता याला आम्ही माणिकडोट या ठिकाणी घेऊन परत सोडणार का? नाही. मग ह्या भागात बिबट्या नव्हता, मग कसं काय इकडे सोडला? मग कसं काय आला इकडं? जंगल म्हणजे त्याचा वावर राहणारच नाही. मग स्थानिकांचा आरोप असा होतो का तुम्ही तिकडनं बिबट्या इकडे सोडतात, असं काय? नाही तसं नाही. आता सोडतच नाही. आता सोडत नाही ना? बरं, आता ह्या समजा याची नुकसान झाली बा, यांच्या जर 50 एक कोंबड्या खाल्या, याबद्दल काय तुम्ही वरती कळवलं नाही काही? हा त्यांनी आता केलं असतील फोन. साहेब आलते का नाही? कोणी साहेब आलते ना. पंचनामा केला का नाही? आता कोंबड्या दिसल्या नाही. मग आता कसं काय, मग तुमचं कसं काय माझं 50 कोंबड्या खाल्या मग? म्हणजे आता आम्ही कंटिन्यू आम्ही कोंबड्या आमच्या मोजतो. आमच्या कोंबड्या किती काय किती, कारण आमचं कुत्रं किंवा काय येत नाही. आम्हाला माहीत असतं की तिथे आणि त्याचे बिबट्याचे पाय तसे झाडाखाली तिथं असे दिसायचे आम्हाला, त्याचे पंजे असे. त्यामुळे आम्हाला वाटतं बिबट्या यायचं. आता ही नर आहे का मादी? ते नाही सांगता ना, तुला माहितीच नाही काय? आता याच्यात नाही. मग तुम्ही काय म्हणले स्थानिकमध्ये मादी आहे, म्हणजे पिल्लं पण आहेत? पिल्लं मी स्थानिक लोकांनी बघितलंय. हा अजून पिल्लं दिसली नाहीत. आपल्या कॅमेरे पण अजून आढळून आले नाहीत की पिल्लं आहेत म्हणून. पण इथं 2-3 जे कामगार आहेत त्यांनी बघितलं की तिच्याबरोबर पिल्लं पण आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आता पिंजरामध्ये बिबट्या आहे, हा चाललेला आहे घेऊन. वन विभागाची टीम या ठिकाणी आली होती. करंजाळे गावच्या हद्दीमध्ये एक जे रिसॉर्ट आहे इथं वरती, या ठिकाणी बिबट्या जेरबंद झाला होता आणि आता त्याला हे घेऊन चालले आहेत. सेल्फी ओ ब्रो. अंग पुसकारलं सगळं, फोटो पुसकारली. त्याला पुढे एक पिंजरा होता, त्या पिंजरा त्याला पकडलं. याला आजचे दिवस ठेवा ना इथं. पुष्करा तिथे घरी असून काय कामाचा नाही. बघा आता या ठिकाणी हे सगळे बघायची भूमिका घेतात, पण पिंजराला हात लावायला कोणच येत नाही. या ठिकाणी फक्त 4 जणच फक्त पिंजरा हात लावतात आणि बाकी सगळे या ठिकाणी ना कॅमेरा काढतात. हा बघा, यांनी ट्रॅक्टर आणलाय, पण याचा ट्रॅक्टरचा काहीच उपयोग झाला नाही त्या ठिकाणी. हा, आणि हे ग्रामपंचायत सदस्य याच्या कोणच्या कोंबड्या खाल्या, कुत्रे खाली, पण हात सुद्धा लावत नाहीये. केला खाली. हे बघा वन बघा सगळे आता या ठिकाणी लोक आलेली आहेत आणि ठीक आहे. हे मादी काही हा मादी आहे का? किती पिलं याची? 4. बारकाई मोठाली पिले. दादा व्हिडिओ
त्या पळणार आहे आता. पुढे पुढे घ्या ना, पुढे घ्या ना. वर घ्या वर घ्या हा का बरं? हे आला ये ना गाऊ.